हे खरं आहे की आम्ही आजकाल एकत्र येत नाही, जमतच नाही. पण त्याचं कारण म्हणजे आमचं वाढलेलं काम. आमच्या दोघांमध्ये काही वाद नाहीये आणि कधी होणारही नाही. हो काका, आम्हाला माहिती आहे तुमचं आमच्यावर किती प्रेम आहे ते, आणि त्यामुळेच आमच्यात काही वाद होऊ नये याची सतत काळजी असते तुम्हाला. आपल्यातलं नातं टिकवणं ही आपली जबाबदारी असते, पण इतरांमधलं नातं टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणं ही माणुसकी असते. आणि ती तुमच्यासारख्या माणसांमध्ये दिसते. काका, खरंच थँक्यू सो मच. जय, बरं झालं आज तू काकांना सगळं खरं सांगितलंस. हो ना, खरं तर ते आपली इतकी काळजी करतात, त्यामुळे आता त्यांच्यापासून काही लपवावं असं वाटत नाही. हो ना, याआधी आपण त्यांच्याशी बऱ्याचदा खूप खोटं बोललोय. म्हणूनच आता पुन्हा गैरसमज नको. जय, मी सरांबरोबर ऑफिसला येते जाते, त्यामुळे असं चित्र उभं राहणारच ना की आपण एकमेकांना वेळ नाही देतो. आणि ह्याच गोष्टीमुळे काकांना अगदी वाटणं साहजिक आहे की आपल्यामध्ये काहीतरी वाद आहेत. आणि ते वाटणं जरी साहजिक असलं तरी मी म्हटलं तसं की हे गैरसमज आपण दूर करणं आपलं कर्तव्य. मग कशी वाटली आपल्या नव्या प्रोजेक्टची साईट? छान. जय, तू म्हणाला होतास ना पप्पा कदाचित येणार नाहीत म्हणून, पण ते आले होते. आले होते म्हणजे त्यांनी सकाळी अविनाश सरांना फोन केला त्यांना बरं वाटत नाहीये म्हणून, पण नंतर ते आम्हाला जॉईन झाले. बर, काही डिसिजन्स घेतले गेले का त्या प्रोजेक्ट संदर्भात? हो, बऱ्याच गोष्टी डिस्कस झाल्या. आणि आता उद्यापासून पूर्ण बिझी होणार. खूप काम आहे. अदिती, तू झोप, थकली असेल ना? जय, काय आपण बोलूया ना. का अदिती, खरंच दमायला झालं असेल तुला. सकाळी लवकर उठली आहेस, त्यात एवढं फिरून आली आहेस, दमायला झालं असेल. झोप. जय, अरे आपल्याला एकमेकांसाठी वेळच मिळत नाही. वेळ काढू आपण नंतर. आता झोप प्लीज. प्लीज. ओके, गुड नाईट. गुड नाईट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली तयारी? हो,
जय पण झाला ना तयार? हो, तो येईलच आता. हा. आदिती, काल तुम्ही मला घाबरवलं होतंस ग अगदी. का? अगं मला वाटलं आजही तुम्ही वेगवेगळेच येणार की काय. आधीच हे किती चिडले होते. त्यात या जयनी मला फोन करून सांगितलं की तुझा फोन लागतच नाहीये म्हणून. काकू, अहो काल मी मीटिंग मध्ये होते ना, त्यामुळे मग ते आलं ग लक्षात माझ्या. पण तुम्हाला दोघांना एक सांगू का, हे जे काही बोलतात ना ते तुमच्या काळजीपोटी बोलतात. तुम्ही प्लीज त्याचा काही वेगळा अर्थ काढू नका. काकू, हो तुम्ही असं का बोलताय? हो ना काकू, अहो आम्हाला काही माहित नाहीये का काकांना आमची किती काळजी येते? आणि म्हणूनच काल जयनी सगळं खरं सांगितलं त्यांना. पण उगीच तुमच्या मनात काहीतरी वेगळा विचार. अजिबात नाही काकू, आमच्या मनात असा भलता सलता विचार कधीच येणार नाही. पण हा, मला एक प्रॉमिस करा की तुम्ही सुद्धा तुमच्या मनात हा असा विचार कधीच आणणार नाही. प्रॉमिस? बरोबर, प्रॉमिस. आता अण्णांना आणि तुझ्या काकांना बोलाव. अण्णा, काका. ओ आलो आलो आलो. केतकर नाही आले अजून? थांबा, मी बोलवते. तुम्ही सुरू करा. आलो आलो. हे काय तयार होऊन कुठे निघालाय तेवढे? जरा बाहेर जातोय. अहो पण नाश्ता आज नकोय. पण केतकर अण्णा, काय जरा महत्वाचं काम आहे. तुम्ही घ्या, नाश्ता करून घ्या. येतो मी. झालं लिहून? हो. ऐक ना, जयने आपल्याला मेल पाठवलाय ना, त्या फाईल्स जरा बघून घे. त्याने जेव्हा क्लायंट टॅप केलेत तेव्हा त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या सगळ्या मेन्शन केल्यात त्यांनी त्याच्यात. तर सगळ्या एकदा नजरेखालनं घालून घे, म्हणजे मग प्लॅनिंग करताना बरं पडेल आपल्याला. करेक्ट प्लॅनिंग होईल. हा हा. वा रजनी, म्हणजे कसं छान समजवलंस तू आज साईला. बरं वाटलं. कसं आहे काका, ही जयची प्रोजेक्ट्स आहेत ना, त्याने हँडओव्हर केली आहेत आम्हाला. जयचा प्रोजेक्ट व्यवस्थितच झालं पाहिजे आणि वेळेत झालं पाहिजे. त्यामुळे काय, अडला हरी. रजनी, माझ्याकडे पण दुसरी म्हण आहे. गाढवा पुढे वाचली गीता. कालचा गोंधळ बरा होता. काय काका? अगे सोड ग. तू कशी गंमत करतेस त्याची, तशी त्याने गेली. त्यात काय. हसून झालं असेल तर काम करूया का? काय ग, तुला फार हसू येतंय? हा नाही, हास 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 तू. नंतर असं रडवेल ना तुला की हसणंच विसरशील तू. या गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग जय. गुड मॉर्निंग अदिती. गुड मॉर्निंग. झालं? जय, एका प्रोजेक्ट वर काम सुरू केलंय आम्ही. हो, गुड. जय सर. हा, आदिती मॅडम, आता वेळ वाया न घालवता वहिनी साहेबांच्या केबिन मध्ये जा. अहो एवढ्या लवकर आल्या? हो,
खूप महत्वाचं काम आहे. हो जातो. नवरे काय काम आहे? मला माहित नाही. हा नवरे असं नाहीये ते मला सांगता येणार नाही. कॉन्फिडेन्शियल आहे ते, असं आहे ते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बापरे, काय एवढं हसायला काय झालं? नवऱ्यांनी विनोद केला. नवरेंनी विनोद केला? हा पण विनोदच आहे. आई चांगला विनोद आहे. नंदिनी मॅडम, आधीच एकतर उशिरा आलेले आहात. हसण्यावारी नेऊ नका, त्यामुळे लेटमार्क चुकणार नाहीये. आता ही थट्टा मस्करी बंद करा. सॉरी नवरे. सॉरी. अगं बाई, हे काय? आदिती नाही आली अजून? आल्यात त्या केबिन मध्ये जय सरांसोबत. सरांनी बोलवलंय का? काय आईसेवा आल्या? हो. बापरे, उत्तमा, आज आपल्या दोघींना खूपच उशीर झालेला दिसतोय. नाही नाही, उलट आज आऊस खूप लवकर आल्यात. उशिरा आणि लवकर हे वहिनी साहेबांच्या येण्यावर ठरवू नका. अहो नवरे, सहजच सांगितलं तिने. नवरे, जय आणि आदितीकडे काय काम होतं आऊंचं? ते मला सांगता येणार नाही. कॉन्फिडेन्शियल आहे. हा आता जमलं नवरे. हसण्यापेक्षा काम करा जरा. काय झालं हो? अरे तुम्हाला दोघांना पर्सनली जरा इथल्या सगळ्या कामांवर लक्ष ठेवावं लागेल. म्हणजे अविनाश परत येईपर्यंत. म्हणजे तेच सांगायला मी तुम्हाला बोलवलं. आपण जे नवीन प्रोजेक्ट करतोय त्या संदर्भात काही इन्व्हेस्टर्सशी मीटिंग करायला अविनाश परदेशी गेलाय. हो. पण सर तसं काही बोलले नाही. हा, म्हणजे माझ्याशी बोलणं झालं तेव्हा त्यांनी काही सांगितलं नाही. हा, अचानकच ठरलं. म्हणजे काय, त्या इन्व्हेस्टर्सना पर्सनली भेटणं आवश्यक होतं आणि त्यांचा एकदम फोन आला की आत्ताच तुम्ही भेटू शकता का. त्यामुळे मग अविनाशला जावं लागलं. त्याची बरीच घाई झाली ना काल जाताना, म्हणून त्यांनी फोन नाही केला तुम्हाला. आता तुम्हाला फोन करेलच तो, पण हा निरोप तुम्हाला मला द्यायला सांगितलं त्याने. ओके. आणि हरकत नाही हो, तसंही पुढच्या मीटिंग्स अजून प्लॅन व्हायच्या आहेत. येतो आम्ही. एक मिनिट आदिती, तू जरा थांब. अहो मी येतो. हा. बस. नवीन प्रोजेक्टच्या साईटवर जाऊन आलात ना? तुला कशी वाटली जागा? छान आहे आऊ जागा ती. रादर ह्या प्रोजेक्टसाठी अगदी परफेक्ट आहे. आऊ खरं सांगू का, मला ना सरांची खरंच खूप कमाल वाटते.
म्हणजे ते तिथे फारसे कधी गेले नाहीयेत, तरी सुद्धा त्यांचा रिसर्च इतका परफेक्ट आहे, इतका स्ट्रॉंग आहे रादर, की त्या जागेबद्दल त्यांना सगळं माहिती आहे. म्हणजे तिथे काय होऊ शकतं, काय होईल, अगदी सगळं. सरांनी इतकं छान एक्सप्लेन केलं. म्हणजे अजून आपलं प्रोजेक्ट व्हायचंय, पण सरांच्या डोक्यात ते तयार आहे. या कामामध्ये अक्षरशः झोकून दिलंय त्याने स्वतःला. आता कालचंच बघ, त्या इन्व्हेस्टर्सचा फोन आला, लगेच हा निघाला. नवीन काम घेतलं ना की असंच होतं त्याचं. म्हणजे त्याला वेळे काळाची, खाण्यापिण्याची, कशाची शुद्ध नसते. कामापुढे मग घर आठवत नाही, आऊ आठवत नाही, अगदी स्वतःकडे सुद्धा लक्ष नसतं त्याचं. काय पोचलास करे? हो हो, खाल्लं. हो घेते मी, घेते. हा बर बर, हा ठेवू. सरांचा फोन. 100 वर्ष आयुष्य त्याला. पोचला तो. अहो, तुम्हाला बरं नाहीये का? तुमचा बीपी शूट झाला होता काल. अविनाशचा मेसेज ना? हो. अहो काय हे, तुमची तब्येत बरी नसताना सुद्धा आज तुम्ही लवकर आलात ऑफिसला. अगं, अहो तुमच्या गोळ्या कुठे आहेत सांगा, मी देते तुम्हाला. अगं हो, थांब. मी म्हटलं आता त्याला मी औषध घेते, तरी सुद्धा त्याने तुला मेसेज केला. अहो तुम्हाला असं वाटतं, पण सरांना खरंच खूप काळजी आहे तुमची. आणि आता ते इथे येईपर्यंत त्यांनी तुमची जबाबदारी माझ्यावर सोपवली. अरे बापरे. तुम्ही आता प्लीज माझ्या समोर गोळ्या घ्या. ओके, तुझ्या समोर ही गोळी, हे पाणी. अहो तुम्ही आता प्लीज घरी जाऊन आराम करा. आणि ऑफिसची काळजी अजिबात करू नका, आम्ही सगळे आहोत इथे. तुम्ही सगळे हेच म्हणणार हे मला माहित होतं, म्हणून मी काही बोलले नाही. अहो अहो पण तुम्ही. अगं बाळा, घरी जाऊन काय करू मी? एकटीला घर खायला उठतं. इथे सगळेजण असतात आजूबाजूला, मग वेळ कसा जातो कळत नाही. ठीक आहे, चालेल. तुम्ही इथेच थांबा, पण आराम करा कम्प्लिटली. आणि कुठल्याही कामाला अजिबात हात लावायचा नाही. बर ओके. पण माझी पण एक अट आहे. काय? तू इथेच बस तुझं काम करायला काही दिवस माझ्यासोबत. एवढंच ना हो, चालेल. फक्त लॅपटॉप घेऊन येते. आलीच. काय अदिती, काय मीटिंग आहे आज? नाही, मी आऊंच्या केबिन मध्ये बसायला जाते. आता काही दिवस तिथेच असेल. का पण? ऍक्च्युली सर आता नाही येत ना इथे. त्यांना अचानक आउट ऑफ इंडिया जावं लागलं. आणि आऊंची तब्येत बरी नाहीये, त्यामुळे मग. का? काय झालं आऊ ना? अरे देवा, औषधं वेळेवर नसतील घेतली. मी सतत त्यांना आठवण करून देत असते, पण गेले 2 दिवस मी सुद्धा विसरले. काय ग बाई, माझं पण मेलीचं ना लक्षातच राहत नाही. आदिती तू चल, मी पण येते बरोबर. नंदिनी मॅडम रिलॅक्स, तुम्ही काळजी नका करू. आता आऊ बरे आहेत. आदिती
नक्की काय झालंय? नाही, तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका. नंदिनी मॅडम, खरंच काळजी करू नका. आऊ आता बऱ्या आहेत. आणि त्याच म्हणाल्या मला माझ्या केबिन मध्ये येऊन बस काही दिवस, म्हणून जाते. इनफॅक्ट कोणीच जास्त काळजी करू नका. आता मी जाते ना तिथे बसायला. आय प्रॉमिस मी त्यांची नीट काळजी घेईन. हो नंदिनी, आदिती बरोबर बोलते. ती घेईल त्यांची काळजी बरोबर. तू नको जाऊ आतमध्ये. तू त्यांना 10 प्रश्न विचारत बसशील. त्या जेव्हा घरी जायला निघतील ना, तेव्हा आपण सगळ्यांनी त्यांना प्रश्न विचारू. कोण जात आहे घरी? आणि मला कसं कोणी सांगितलं नाही? नवरे. हे बघा, मला वहिनी साहेबांच्या कानावर घालायला लागेल. काय सांगणार आहात नवरे त्यांना? आई साहेब मला न विचारता घरी जात आहेत म्हणून. म्हणजे कोण जात आहे घरी? नवरे. आऊ जात आहेत घरी. त्यांची तब्येत बरी नाहीये. अदिती, काय लागलं तर नक्की सांगा. नक्की सांगते.